लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं ऊसाच्या एफ.आर.पी.मध्ये वाढ केली आहे. मात्र ही वाढ तोकडी असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेनं केली आहे. किमान 15 ते 20% वाढ होणं अपेक्षित असताना 8% वाढ ही निवडणूक समोर असल्यानं केलेला ढोंगीपणा आहे, असा आरोप सभेचे अमोल नाईक यांनी केलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त मताचं राजकारण एवढाच त्यांचा हेतू दिसतो. आणि हे जे काही हिपोक्रेसी त्याला म्हणतोय आपण, ढोंगीपणा. एका बाजूला दिल्लीच्या बॉर्डरवर हजारो लाखो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतात. त्यांना चिरडण्याची भाषा, त्यांना अक्षरशः रस्त्यामध्ये खिळं ठोकले जातात त्यांना येऊन न देण्यासाठी दिल्लीमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला 6 महिने अगोदर ऊसाची एफ.आर.पी. जाहीर करायची आणि ती पण फक्त 8% दरवाढ केलेली आहे. हा जो मोदी सरकारचा ढोंगीपणा आहे, हा फक्त आणि फक्त लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढं ठेवून केलेली घोषणा आहे, असंच ह्याला म्हणावं लागेल. जर शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं ऊस उत्पादक शेतकऱ्याचं जर कल्याण करायचं असेल तर एफ.आर.पीमध्ये किमान 15 ते 20% वाढ झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ जी काही इथेनॉल आणि सहवीज प्रकल्प, यातून जे काय कारखान्यांना नफा होतोय, त्यातील वाटा, उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ह्यासाठी जो कायद्यामध्ये बदल करायला पाहिजे तो केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साखरेचा जो किमान विक्री दर आहे, जो आता 31 रुपये आहे, तो किमान 35 रुपये, त्याच्यापेक्षा 36 रुपये असा केला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरज नसताना जे इथेनॉलच्या निर्मितीवर बंधनं आणल्यात आणि साखरेच्या निर्यातीवर एवढ्या लवकर बंधन घालायची गरज होती का? ते जर हंगाम संपत आल्यानंतर जर बंधन घातले असते तर जो आज साखरेचा दर घाऊक बाजारामध्ये पडलेला आहे तो पडला नसता आणि शेतकऱ्याला अजून 4 पैसे मिळालं असतं. त्यामुळं या एकूण मोदी सरकारच्या धोरणाकडे बघितलं तर फक्त आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी केलेली एक राजकीय सोय, एवढंच या एफ.आर.पी. वाढीचं आपण वाढीबाबत आपण म्हणू शकतो.